मी सुदेशना. आपण ऐकत आहात @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन. नेपाळसह उत्तर भारताला पुन्हा भूकंपाचा धक्का. आता 10वी-12वी उत्तीर्ण होण्यासाठी हवेत 36 गुण. तरी ग्रामपंचायतला केंद्र सरकारचा दुसऱ्यांदा पुरस्कार. संगणक परिचालकांचा आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. काल झालेल्या उत्तर भारतातील जोरदार भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीची मेट्रो सेवा थांबवण्यात आली आहे. दुपारी 1 वाजता झालेल्या या भूकंपामुळे मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. मदत कार्य काही काळापुरते थांबवण्यात आले, परंतु ऑपरेशन मैत्री सुरू ठेवण्यात आली. नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्यासाठी प्रयत्न होत असताना तेथील भूकंपाची मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भारताची बचावकार्य करणारी टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून भारतीयांना प्राधान्याने मदत होत आहे. भारत सरकारने या बचाव मोहिमेला ऑपरेशन मैत्री असे नाव दिले आहे. तसेच अमेरिकेने नेपाळसाठी $10 लाख मदत जाहीर केली आहे, तर कॅनडाने नेपाळसाठी $5 दशलक्ष मदत जाहीर केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नेपाळमध्ये भूकंपाचे 6 धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता कालच्या भूकंपाइतकी नसली तरी लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के सुरू होते. पुढील 48 तासापर्यंत भूकंपाचे धक्के येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काठमांडूच्या वायव्य 80 किलोमीटरवर असलेल्या लामजंग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू तेथील परिस्थितीत अद्यापही समजलेला नाही. दरम्यान नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर नेपाळ आणि भारतातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. नेपाळमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेला आकडा 2300च्या वर पोहोचला आहे. यात 8 भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. अजूनही मोठ्या मोठ्या इमारती खालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या 20% म्हणजे 16 गुण मिळवणे आवश्यक राहणार आहेत. आता बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 36 गुण मिळवावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी मार्च 2016 पासून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीच्या इयत्ता 10वीच्या 20 गुणांची तोंडी व 80 गुणांची लेखी, तर 12वीसाठी 30 गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक आणि 70 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. परंतु नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत 16 गुण मिळवावे लागणार आहेत. यापूर्वी 10वीच्या तोंडी परीक्षेत 20 पैकी 20 व लेखी परीक्षेत 15 गुण मिळवणे तरी उत्तीर्ण होण्याची शाश्वती राहत असे. मात्र नवीन नियमानुसार उत्तीर्ण होण्यासाठी 36 गुण मिळवावे लागणार आहेत. पंचायत राज योजनेत राज्यातून नव्हे तर देशातून सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून पंचायत राज आणि ग्रामविकास केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंग चौधरी यांनी झरी ग्रामपंचायतला विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार गावच्या सरपंच सत्यभामा चारागुर्गे, उपसरपंच उत्तमराव गिरे, विलास रिंगे, पर्यावरण व वन्यजीवन संरक्षण सदस्याचे विनोद कुट्टे पाटील, ग्रामसेवक अभिजित भोसले आदींनी स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत, सचिव JK मोहपात्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत राज दिवसाच्या औचित्य साधून विज्ञान भवन नवी दिल्ली येथे 24 एप्रिल रोजी देशातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ₹1 लाख व सन्मानपत्र असे आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंग चौधरी म्हणाले की आमचे सरकार महिला सदस्यांना 5 वर्षाऐवजी 10 वर्ष कार्यकाळ वाढवून देण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर त्यांना 15 लाख ते 1 कोटीपर्यंत त्यांच्या वार्डाचा विकास करण्यासाठी देणार आहेत, असे मत त्यांनी देशभरातून आलेल्या त्रिस्तरीय पंचायत प्रतिनिधींसमोर व्यक्त केली. मागील 1 महिन्यांपासून राज्यातील 27,000 संगणक परिचालकांचे काम बंद असताना देखील युती सरकारला जाग येत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व गावचे संगणक परिचालक यांचा मोर्चा नांदेड जिल्हा परिषदेवर धडकणार असल्याची माहिती जिल्हा सचिव TV बेनवाड यांनी दिली आहे. नायगाव पंचायत समितीत सभागृहात तालुक्यातील संगणक परिचालकांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका शेषराव बेलकर हे होते, तर जिल्हा सचिव TV बेनवाड, उमरी तालुका DN राठोड, सचिव BK कदम, गंगाधर गंगासागरे, नदीम शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करणे,
36 महिन्याचे थकीत मानधन त्यावेळेच्या शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे मिळावे. कमीत कमी 15,000 रुपये वेतन देण्यात यावे. काम बंद आंदोलनात तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक संपूर्ण संगणक परिचालकांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचे लेखी ऑनलाईन करून वार्षिक कामकाज बंद करत आहेत. ते रोखणे. आमरण उपोषणाच्या वेळी आम्हाला लेखी आश्वासन देऊन त्यांची पूर्तता केली नाही, ती पूर्तता करणे आदी मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. नेपाळसह उत्तर भारताला पुन्हा भूकंपाचा धक्का. आता 10वी-12वी उत्तीर्ण होण्यासाठी हवेत 36 गुण. झरी ग्रामपंचायतला केंद्र सरकारचा दुसऱ्यांदा पुरस्कार. संगणक परिचालकांचा आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चा. आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.